नमस्कार. वेज कीर्ती किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा आला की आपण आंब्याचे, कैरीचे अगदी विविध प्रकार करत असतो. त्यातलाच हा प्रकार म्हणजे आपले होममेड मँगो फ्रुटी. तर त्यासाठी साहित्य अगदी थोडं आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर त्यासाठी या ठिकाणी घेतलेत एक पिकलेला आंबा आणि एक कैरी घेतलेली आहे. कैरी अगदी आंबट गोड असेल तर आणखीच चांगलं, कारण फ्रुटीची चव ही अगदी गोडही नसते आणि आंबटही नसते. ती चव अगदी आंबट गोड अशी चव असते. तर त्याच्यासाठी एक आंबट आंबा आणि एक पिकलेला आंबा घेतलेला आहे. आंब्याची साल काढून घेतली, कैरीचीही साल काढून घेतली, त्याच्या बारीक फोडी तयार करून घेतल्या. आता आंब्याच्याही आपण अशाच प्रकारे याच्या फोडी करून घेणार आहेत. तर अशा प्रकारे या फोडी तयार करून घ्यायच्या. फ्रुटी तर मुलांच्या खूप आवडीची असते आणि उन्हाळ्यामध्ये मुलं सगळी घरीच असतात आणि उन्हातून आल्यानंतर किंवा अगदी दुपारच्या वेळेला थंडगार अशा प्रकारची ही फ्रुटी आपण घरच्या घरीच केली तर तुम्ही अगदी उन्हाळाभर मार्केटची बाहेरची फ्रुटी आणणार देखील नाहीत. अशा प्रकारची ही फ्रुटी अगदी घरच्या घरी तयार करता येते. आता या ठिकाणी कैरी आणि आंबा दोन्हीचे काप करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे. तर हे सगळं फोडी या मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यानंतर यामध्ये एक 1/4 कप इतकी साखर घालायची, अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचे आणि अशा प्रकारे हा पल्प तयार करून घेतलेला आहे. आणि नंतर यामध्ये ज्या कैरीच्या ज्या फोडी आहेत आणि त्यावरची जी साल असते ती पूर्ण जर बारीक झालेली नसते, तर त्यामुळे हे चाळणीमध्ये टाकून हे सगळं मिश्रण चाळून घ्यायचं, जेणेकरून या कैरीच्या ज्या साल आहेत त्या सगळ्या चाळणीच्या वर राहतील आणि अगदी स्मूथ असा एकसारखा पल्प तयार होईल. तर या ठिकाणी हा पल्प चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा यामध्ये कलर घालायचा आणि या ठिकाणी हा लिक्विड कलर घातलेला आहे. आणि पावडर कलर घालायचा असेल तर तो शक्यतो तसा कोरडा टाकण्यापेक्षा तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि परत यामध्ये टाकायचा, जेणेकरून कलर एकसारखा यामध्ये मिक्स होईल. तर या ठिकाणी हे मिश्रण अगदी 5 ते 7 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे, आटवून घ्यायचे. अगदी 5 ते 7 मिनटामध्येच या मिश्रणाचा रंग बदलतो आणि हे अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे परत कढई बाजूला ठेवून हे मिश्रण थंड करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिश्रण थंड करून झालेलं आहे. आता जर लगेचच सगळ्या मिश्रणाची फ्रुटी तयार करायची असेल तरीही करता येते आणि जर हे मिश्रण बरणीत भरून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी 15 ते 20 दिवस या मिश्रणाला काहीही होत नाही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा या पल्पमधला एक 4 चमचे पल्प एका ग्लासाला टाकायचा आणि त्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं आणि अशा प्रकारची अगदी ताबडतोब फ्रुटी तयार करता येते. आणि आता या ठिकाणी मी हे सगळ्या मिश्रणाची फ्रुटी तयार केलेली आहे. या ठिकाणी 2 कैरी आणि 1 पिकलेला आंबा यापासून 1 लिटर अशी घट्टसर फ्रुटी तयार झालेली आहे. आंब्याच्या दिवसात मुलांच्या आवडीची फ्रुटी नक्की घरच्या घरी तयार करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कीर्ती किचन चॅनलला सबस्क्राईब करा.